महाराष्ट्राला समृद्ध नैसर्गिक संपदा लाभलेली आहे। महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये विपुल जैवविविधता आणि संस्कृती वसलेली आहे। या समृद्धीची ओळख लोकांना करून देण्यासाठी आणि या अमूल्य ठेव्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही तरुण प्रयत्न करत आहेत। सह्याद्री पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू। या सह्याद्रीच्या कुशीत असलेली वनसंपदा, उंच उंच कडे, त्यावरून कोसळणारे धबधबे, खळखळणारे झरे पाहिलं की मन थक्क होऊन जातं। अशा विलक्षण निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या प्रदेशात जैवविविधता आणि वैविध्यपूर्ण लोकजीवनही वसलेलं आहे। पण या सर्वांची ओळख केवळ शालेय अभ्यासक्रमापुरती मर्यादित असते। मात्र या संपन्नतेची, या संस्कृतीची ओळख त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात राहून घेणं अधिक आनंददायी असतं। महाराष्ट्राच्या या समृद्धीची जवळून ओळख करून देण्यासाठी amazingsahayadri.com या संकेतस्थळाच्या आणि सह्याद्री संवर्धन सोसायटीच्या माध्यमातून काही तरुणांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी ते विविध उपक्रम राबवत आहेत। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोकजीवनाची माहिती पर्यटकांना करून देण्यासाठी स्थानिकांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी केलं जात आहे। पाहुणे आल्यानंतर आम्हाला त्या पाहुण्यांसोबत काम करताना खूप आनंद होतो। त्या पाहुण्यांना म्हणजे ग्रामीण भागातील जीवन पद्धती काय आहे, त्यानंतर निसर्गामध्ये वेगवेगळे पर्यावरणाचे कोणकोणते बदल होतात, त्याचबरोबर फुलं, पक्षी, प्राणी यांची जीवनशैली कशी आहे, जीवन पद्धत कशी आहे, हे सांगायला खूप आनंद वाटतो। इथल्या संपन्नतेची लोकांना केवळ ओळख करून देणं एवढाच या तरुणांचा हेतू नसून हा अमूल्य ठेवा सुरक्षित राहावा आणि तो अधिक समृद्ध व्हावा यासाठी देखील त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। सध्याच्या आधुनिक युगात निसर्ग आणि पर्यावरणापासून फारकत घेण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर या तरुणांकडून सुरू असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहेत। अमेझिंग सह्याद्री या वेबसाईटच्या आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या संपन्नतेची ओळख लोकांना करून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे योगेश कर्डिले आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। आत्ताच आपण काही दृश्य बघितली, त्याप्रमाणे अमेझिंग हेच विशेषण सह्याद्रीला नक्कीच लागू पडेल असं आहे। तर सह्याद्रीचा खूप मोठा पट्टा आहे तसं बघायला गेलं तर, ती पर्वत रांग आहे। सह्याद्रीच्या कुठल्या भागामध्ये आपलं काम चालतं? तसं पाहिलं तर सह्याद्री हा जगातल्या जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा, अतिसंवेदनशील असा भाग आहे। सुदैवाने महाराष्ट्र त्यामध्ये येतो। त्या सह्याद्रीची आपल्याकडे ढोबळमानाने 3 भाग पडतात। एक तर सुपीक असा पट्टा जिथे नद्या आहेत, छोटे मोठे टेकडे आहेत आणि त्याच्या आसपास अशी शहरे वसलेली आहेत। पुणे झालं, कोल्हापूर, सातारा अशी अनेक शहरं। आणि त्याच्या पलीकडे ही शहरं वसायला कारणीभूत असलेल्या नद्या ज्यांचा उगम जिथे होतो, म्हणजे ग्रेटर सह्याद्रीचा जो पोर्शन आहे ज्याला आपण घाटमाथा म्हणतो, तर आणि तिसरा आहे जो कोकण परिसर त्याच्या खालचा, तर त्याच्यामधला जो घाटमाथा परिसर, त्या परिसरात आम्ही काम करतो। या घाटमाथ्यामध्ये देखील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे। या परिसरामधले 40गाव डांगण हा जो भाग आहे, अकोले तालुका, त्या परिसरातील आदिवासी युवकांमध्ये आमचं काम चालू आहे। सह्याद्री संवर्धन सोसायटी या नावाने आम्ही सर्व मुलं एकत्रितरित्या काम करतो। 25 गावांमध्ये आम्ही निसर्ग पर्यटन, शिक्षण आणि निसर्ग संवर्धन याचं काम करतो। याशिवाय पुढचा पट्टा कोयना धरण जे आहे, तर कोयना वाईल्ड लाईफ सँक्च्युरी त्या परिसरातही आमचं काम चालू आहे। 2 संस्था, श्रमिक आणि श्रमजीवी या संस्थांसोबत आमचं काम चालू आहे। आणि त्याच्या पुढचा पट्टा म्हणजे की कोल्हापूर परिसरात देखील आम्ही लवकरच काम सुरू करतोय। तर या सर्व भागांमध्ये आमचं काम चालू आहे। या सगळ्या भागांमध्ये आपलं काम हे मुख्यतः निसर्गाची जवळीक साधणं आणि ती इतरांना साधून देणं आणि तिथले वैशिष्ट्य लोकांना समजावणं अशा प्रकारचं आहे। त्या उपक्रमाचं वेगळेपण आपण कशा पद्धतीने सांगाल? आमच्या उपक्रमाचं वेगळेपण असं आहे की आम्हाला निसर्ग राखायचा आहे, निसर्गाचं रक्षण करायचं आहे, पण तो करण्याकरता आमच्याकडे म्हणजे फंड्स वगैरे नाही आहेत। पण मग हे साधायचं कसं? आणि हे साधायचं असेल तर तिथल्याच लोकांच्या मदतीने साधता येऊ शकतं। शहरातनं लोक जाऊन तिथे राहू शकत नाहीत वर्षानुवर्ष, तर त्याकरता त्या लोकांना, तिथल्या मुलांना आम्ही म्हणजे मी आता आमची टीम बनलेली आहे, तर आम्ही निसर्ग पर्यटन हा जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, जो जगभर अतिशय लोकप्रिय आहे, भारतातही आलेला आहे, बऱ्याचशा राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्त प्रमाणात प्रयत्न करतोय आमच्या संस्थेच्या माध्यमातून। तर ही तरुण मुलं शहरी पर्यटकांना निसर्गात तिथल्याच लोकांच्या झोपड्यांमध्ये किंवा तंबूंमध्ये राहायला सुविधा पुरवतात। लोकल जेवण म्हणजे आपण जे ऑर्गॅनिक फूड म्हणतो ते आम्ही तिथे लोकांना खायला देतो। याच्याशिवाय तिथले लोकल डान्सेस आहेत, तिथल्या नृत्यकला आहेत, त्यानंतर मार्शल आर्टचे जे प्रकार आहेत, हे सर्व आम्ही त्या लोकांसमोर सादरीकरण करतो। आणि त्यानंतर लोकांना किल्ले वगैरे दाखवणं, आणि हे सर्व करताना कुठल्याही प्रकारे निसर्गाला हार्म पोहोचणार नाही, हानी होणार नाही, याची आमची मुलं काळजी घेतात।
आणि ह्या पर्यटनाच्या माध्यमातून त्या मुलांना रोजगार उत्पन्न होतो. एकीकडे आदिवासींसारख्या मुलांमध्ये काम करायचं आणि दुसरीकडे वेबसाईटच्या माध्यमातूनही जगभर पोहोचायचं, तर यातलं वेबसाईटचं काम कशा पद्धतीने करता आपण? वेबसाईटचं काम माझे शहरातील मित्र आहेत, महेश बोर, केदार मेथे, माझी पत्नी रागिनी, माझा भाऊ नारायण आणि अजून खूप सारे मित्र आहेत आणि एक्सपर्ट्स, सिनियर लोक की जी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, मदत करतात. आणि आमचं बरंचसं काम तर सगळे स्वतःच आपलं काम सांभाळून हे काम करतायत आणि आपापलं इनपुट देत आहेत. आणि आमची अशी तरुणांची एक टीम बनलेली आहे आणि ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने याला कॉन्ट्रीब्यूट करतो आणि वेबसाईट आम्ही प्रयत्न करतो जास्तीत अपडेट ठेवायचा की जेणेकरून जगाला कळेल की सह्याद्री किती सुंदर आहे. म्हणजे वेस्टर्न घाट ज्याला म्हणतात, हा सह्याद्री पर्वत हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये याला आपण त्या दृष्टीने प्रमोट करणं, महाराष्ट्र बाहेर करणं आणि याच्याशिवाय इको टुरिझम याद्वारे लोकांना एम्पॉवर करणं, हे काम करण्यासाठी वेबसाईट हा एक दुवा आहे. आणि त्याला वेबसाईट शिवाय आम्हाला पर्याय नाही, कारण वेबसाईट केल्याने कमीत कमी खर्चामध्ये आम्ही जगभरात पोहोचू शकतो आणि त्याद्वारे शहरी लोक आमच्याकडे येऊ शकतात आणि ती पुढे लोक आम्ही आमच्या मुलांकडे पाठवतो, आदिवासी आणि शेतकऱ्यांकडे. अशा पद्धतीने एखादी निसर्ग सहल आयोजित झाली आणि ती वेबसाईटच्या माध्यमातून झाली, तर पुढचं एकूण आयोजन कसं असतं सहलीचं आणि त्याच्यामध्ये स्थानिक आदिवासी मुलांचं योगदान काय असतं? लोक आमची वेबसाईट पाहतात, फोटोग्राफ्स पाहतात, त्यानंतर माहिती वाचल्यानंतर प्रत्येकाचं ज्या प्रकारे इंटरेस्ट असेल, कोणाला ट्रेकिंग करायचं असेल, कोणाला जंगलात नुसतंच फिरायचं असेल, कोणाला पिकनिक करायची असेल, कोणाला धबधबे पाहायचे असेल, तर कोणाला फुलं पाहायचे असतील, प्रत्येकाच्या इंटरेस्टनुसार आम्ही त्यांना कस्टमाइज असं प्लॅन बनवून देतो आणि तेही कमीत कमी पैशामध्ये, जे इतर हॉटेलमध्ये त्यांना जे चार्ज लागेल त्याच्याही कमी पैशामध्ये करून देतो. आणि आदिवासी मुलांना ही लोक आम्ही त्यांच्याकडे पाठवतो आणि आमचं रिपोर्टिंग स्टेशन असतं, भंडारदरा धरणावरती असेल, कोयना धरणावरती असेल, तापोळा याच्यावरती असेल, ह्या ठिकाणी लोक टुरिस्ट जातात. तिथे गेल्यानंतर आमची मुलं तिथे हजर असतात, त्यांना घेऊन मग ती जंगलामध्ये जातात. तिथे गेल्यानंतर आमच्या झोपडीवरती सगळी सोय असते, गरमागरम चहा असतो, नाश्ता असतो, त्यानंतर रात्रीचं जेवण असतं आणि जो कॅन्डल लाईट डिनर आपण म्हणतो तो आमच्याकडे नेहमीच असतो. अशा सगळ्या सुविधा आहेत आणि यातलं वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे जे व्ह्यूज आहेत, आम्ही जे लोकांना अनएक्सप्लोर एरिया दाखवतो ते कुठलेही लोक दाखवू शकत नाही, कारण आमच्या हातात जी फोर्स आहे ती तरुणांची फोर्स आहे. ते गावांमध्ये, ते जंगलात राहतात, त्यांच्या झोपड्या तलावाच्या काठावरती, नदीच्या काठावरती, कुठल्या तरी कड्यावर आहेत आणि जे आम्ही टुरिस्टला आम्ही देऊ शकतो. आणि याच्या सोबत आमची मुलं त्यांची सुरक्षेची हमी पण घेतात, त्यांच्यासोबत कायम असतात, 24 तास असतात, हाकेच्या अंतरावरती आमची मुलं असतात. आणि दुसरी गोष्ट की नॅचरलिस्ट हा जो प्रकार आपण म्हणतो की सायंटिफिकली नेचरविषयी ज्यांना खूप माहिती असते, तर आमचे नॅचरलिस्ट आहेत, यांना बालपणापासून याचं कडू मिळालेलं असतं, पिढ्याने पिढ्या त्यांच्यामध्ये हे ज्ञान आजी आजोबांपासून वगैरे त्यांच्यामध्ये आलेलं असतं. त्यामुळे ते निसर्गाविषयी आपोआप एकदा खुले झाले की बोलू लागतात आणि पर्यटकांना अशा काही गोष्टी कळतात की जनरली आपल्याला कधी कळणार नाहीत, माहित होणार नाहीत. नक्कीच खूप सविस्तर माहिती त्यांच्याकडनं मिळत असेल. हे पर्यटक जे येतात ते फक्त देश महाराष्ट्रात येतात का परदेशातनंही काही आल्याची उदाहरणं आहेत? वेबसाईटच्या माध्यमातून सुदैवाने म्हणजे इंटरनेट क्रांती झाल्यामुळे की जगभरातला टुरिस्ट पण इकडे अट्रॅक्ट होतोय. आमच्याकडे आम्ही बेसिक सुविधा देतो, आम्ही खूप लक्झरी देत नाही, त्यामुळे आमच्याकडे येणारे वर्ग जो असतो तो खरोखर निसर्गात इंटरेस्टेड असलेला असतो. तर आमच्याकडे काही अमेरिकेतनं मागे कोयना परिसरामध्ये मुलं आली होती की जी कॉलेजमध्ये शिकत होती आणि त्यांना महाराष्ट्रातला निसर्ग समजून घ्यायचा होता. अमेरिका, तैवान, त्यानंतर एक मुलगा आला होता जो लॅटिविया कंट्रीमधला होता की तो असाच मित्राच्या रेफरन्सने आला होता. त्याला इंग्रजी येत नव्हतं, आमच्या मुलांना पण इंग्लिश येत नव्हतं, परंतु खानाखुणांच्या भाषेतनं ते सगळं एकमेकांमध्ये व्यवस्थित पार पडलं. त्याच्यानंतर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला. अशा पद्धतीचा सह्याद्रीमधला निसर्ग दाखवायचा तर तो जतनही नक्कीच केला पाहिजे. तर अशा पद्धतीचं पर्यावरण जतनाचं काम आपल्या उपक्रमामार्फत काही चालतं? हो, आमचं सगळ्यात शेवटचं जे आहे म्हणजे इच्छित साध्य आहे, निसर्ग पर्यटन हे त्याचं फक्त एक साधन म्हणून आहे. त्यातनं त्या लोकांना रोजगार देणं आणि अशा अनेक लोकांना रोजगार देऊन त्यांची एक फौज तयार करणं आणि रोजगार मिळाल्याने जंगलावरती जेव्हा तुमचं घर अवलंबून असेल त्यावेळेस तुम्ही कुऱ्हाड त्या झाडांवर चालवणार नाही. पण हे करण्याकरता वेळ लागेल. तर आम्ही सुरुवातीला यावर प्रयत्न करतोय की निसर्ग पर्यटनात जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांना, आणि तो रोजगार मिळाल्यानंतर त्यांना आम्ही शिक्षणाद्वारे म्हणजे लायब्ररीज आम्ही चालवतो. 3 गावांमध्ये चालू आहे लायब्ररी, छोट्या प्रमाणावर चालू आहे, पण आमचा तो प्रयत्न अजूनही पुढे चालू आहे. सह्याद्रीमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यातले किल्ले हे तर महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तर किल्ले आणि त्याचा परिसर यांचं उपयोग किंवा वैशिष्ट्य काय सांगता येईल? सह्याद्रीमध्ये जवळपास 350 किल्ले आहेत. ह्या 350 किल्ले, प्रत्येक किल्ला वसण्यासाठी काहीतरी कारण असतं आणि स्ट्रॅटेजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. त्या प्रत्येक किल्ल्याच्या आसपास संस्कृती आहे, त्या ठिकाणी नद्या आहेत, गावं वसली आहेत. ह्या सगळ्या किल्ल्यांवरती पूर्वी छोटी छोटी शहरच म्हणूया आपण की 50 लोक तरी किमान एका किल्ल्यावर राहायचे. ह्या सर्व लोकांमध्ये लोक खालच्या गावांवर डिपेंडेंट होती. मग त्या काळात हे
गावं म्हणजे आपण ज्याला थ्रायव्हिंग सिव्हिलायझेशन म्हणतो की चांगली संस्कृती वसलेली होती आणि पूर्वीच्या काळी व्यापार देखील चांगल्या प्रकारे चालायचा आणि आज तीच गाव आपल्यापासून एकदम दूर गेलेली आहेत. अशी सगळी वैशिष्ट्य दाखवण्यासाठी तुमच्याकडे असलेले आदिवासी स्वयंसेवक हीच खरी तुमची फौज आहे. तर यांच्यामधली कौशल्य कशा प्रकारे वापरले, एखाद दुसरं उदाहरण सांगू शकाल? लबाळवाडी म्हणून एक गाव आहे, त्यात ते गाव कांबडवणं बोहडा अतिशय उत्तम प्रकारे नृत्य करतात. तर ते नृत्य आम्ही आलेल्या पर्यटकांना दाखवतो. तसंच उडदवणे म्हणून एक गाव आहे जवळच, त्या ठिकाणची ठाकर समाजाची लोक आहेत. ती एका दिवसात कळसुबाईवरती 4 वेळा वर खाली त्या लोकांनी म्हणजे पर्यटकांना दाखवण्यासाठी किंवा काही फिरण्याकरता जातात. एक म्हणजे ज्या गोष्टीला आपण मोहीम म्हणतो, किल्ला वर चढून खाली येणं, ते सहजरित्या करतात. ही लोक आम्ही रॉक क्लाइम्बिंग करता यांचं म्हणजे सदुपयोग करून घेतो की ती लोक आमच्या ट्रेकर्सला मदत करतात. कोणाला काही रेस्क्यू वगैरे ऑपरेशन्स करता आमची लोक आहेत ती मदत करतात. याच्याशिवाय काही मुलं आहेत की जी गलोल म्हणतात की गलोणीने पक्षी हवेतला मारतात, हे प्रात्यक्षिक दाखवतात. तर या उपक्रमातून आमची इच्छा आहे की यांना कदाचित आर्चीचं ट्रेनिंग दिलं जाईल, कदाचित रॉक क्लाइम्बिंगचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि या ट्रेनिंग ही मुलं निश्चितपणे पुढे चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात. जेणेकरून की एखाद्या ज्याला काहीच येत नाही त्याला ट्रेन करणं, त्याऐवजी ह्या मुलांकडे इनबॉर्न स्किल आहे. नक्कीच, आणि ती कौशल्य वापरली तर काही चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतात आणि स्थानिक कौशल्य दाखवता येऊ शकतात. या उपक्रमामध्ये आपल्याला अपेक्षित सहभाग कुणाचा आहे, तर कसा आहे आणि सरकारकडून अपेक्षा काही आहेत का? याच्यात अपेक्षित सहभाग खास करून आम्हाला तरुणांचा आहे. कारण तरुण पिढीच सर्व म्हणजे देशाचं भवितव्य घडवू शकते आणि सुदैवाने आजचा तरुण जो आहे तो स्वतःच्या पायावर उभा आहे. IT याच्यामुळे आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमुळे आज भारत खूप पुढे सरकतोय आणि ही मुलं बऱ्याच जणांचं रूट हे खेडेगावात नाही. तर हे मुलं आपल्या खेडेगावाला काही ना काही देऊ शकतात. तर अशा तरुण मुलांना माझं असं निवेदन आहे किंवा अपील आहे की त्यांनी आम्हाला जॉईन व्हावं किंवा आपल्या गावाला मदत करावी. मग ती भलेही पुस्तकाच्या माध्यमात असेल, आर्थिक मदत असेल किंवा तुमच्याकडचं नॉलेज शेअर करणं असेल, पण प्रत्येकाला स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण हे एक माध्यम म्हणून वापरता येऊ शकतो. हो. सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडनं निसर्ग पर्यटनासाठी सरकारने या बाबतीत काही पावलं उचलायला हवी आणि खरोखरीच निसर्ग पर्यटन हा कमीत कमी पैशामध्ये दोन्ही बाजूने फायदेशीर आहे. म्हणजे सरकारलाही आहे, स्थानिकांनाही आहे आणि तिसरी बाजूने पर्यटकांना पण आहे. कारण जे हॉटेल वगैरे जे असतात, लिमिटेड जागा असतात, निसर्गाला हानी त्यांनी पोहोचते. त्याऐवजी शेतकऱ्यांना किंवा लोकल आदिवासींना सरकारने जर मदत केली, छोटेसे स्वतःचे हट्स वगैरे, टेंट्स वगैरे उभारायला, तर डेफिनेटली ती त्या भागाचं रक्षण करतील, शिवाय स्वतःच्या बाहेर उभी राहतील. या उपक्रमाचे लाभार्थी किंवा ज्यांचा ह्याच्यामुळे लाभ होतो असे कोण? या उपक्रमाचे लाभार्थी आहेत तरुण मुलं, आदिवासी मुलं आमची, त्यानंतर काही शेतकरी मुलं, त्यानंतर कलाकार आहेत, वेगवेगळ्या कला सादर करणारे. जसं कोल्हापूरला काही ग्रुप्स आहेत की जे मराठा मार्शल आर्ट आपण ज्याला म्हणतो की छत्रपतींच्या काळात जी ढाल तलवार दांडपट्टाची युद्ध चालायचे, ही सगळी लोक, ह्या कलाकारांना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रेझेंटेशन्स करतो, कार्यक्रमामध्ये त्यांचं सादरीकरण करतो. त्याने त्यांनाही थोडंसं म्हणजे फायदा होतो. याशिवाय त्या कलेलाही थोडंसं ऊर्जित अवस्था किंवा प्रोत्साहन मिळाल्यासारखं. बरोबर, कारण ह्या कला मरता कामा नाही. ह्या कलांची जर आज आपण काळजी नाही घेतली, उद्या मग ते पुढे सांगायला आपल्याकडे काहीच राहणार नाही. एकूणच निसर्गातली आणि विविध प्रकारातली विविधता तुम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळाली. तर जैवविविधता ही संकल्पना आपण उपक्रमाच्या माध्यमातून कशा प्रकारे मांडाल? तसं पाहिलं गेलं तर शास्त्रीयदृष्ट्या जैवविविधता म्हणजे ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, त्याच्यामध्ये फुलं येतात, पानं येतात, पक्षी येतात, वन्य प्राणी येतात, जे सगळं जीवित आहे आणि जी विविधता डायव्हर्सिटी आहे, दॅट इज बायोडायव्हर्सिटी. परंतु बायोडायव्हर्सिटीला आपण ऍड्रेस करताना मनुष्य हा देखील त्या बायोडायव्हर्सिटीचा एक पार्ट आहे आणि वेगवेगळ्या रिजनमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आढळतात. त्यांचे चेहऱ्याचे आकार असतात वेगवेगळे, त्यांच्या बोलीचा लेसन हे हजारो वर्षांपासून डेव्हलप होत गेलेले असतात. ते देखील याच बायोडायव्हर्सिटीचा एक भाग आहे. ना की सर्वजण एकसारखं दिसणं, सगळ्यांनी एकसारखं बोलणं, सगळ्यांनी एकसारखे कपडे परिधान करणं. प्रत्येकाने वेगळं असणं हे वेगळेपण म्हणजे ती डायव्हर्सिटी. आणि आपण सर्वजण ह्या बायोडायव्हर्सिटीचा भाग आहोत आणि ते जपणं हे आपलं कर्तव्य आहे. अन्यथा एखादी भाषा नष्ट होणं, एखाद्या विशिष्ट प्रकारची जमात पूर्णपणे नष्ट होणं, एखादी कला निघून जाणं, हे दुर्दैवी असेल. घडू शकतात असे प्रकार. एकता याचा अर्थ एकसारखं दिसणं हे नसून अनेकतेमध्ये एकता हे जे आपलं बिरुद आहे मायामध्ये देशाचं, तेच या निमित्ताने आपण अधोरेखित केलं. आपला उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे. यातून पुढच्या काळात नक्कीच आपल्या सह्याद्रीच्या निसर्ग संवर्धनामध्ये भर पडेल. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद.